Hi dear friend, welcome back to our YouTube channel लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशनच्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये जे पॉइंट्स आपण क्लिअर केले होते ते आपण सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये बघूया. आपण काही कॅन यू टेलचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी घेतले होते. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघितला होता. What type of forces are you familiar with? What do you know about the gravitational force? त्यानंतर what is gravitation? What is the definition of force and motion? Then Newton's laws of motion. एवढे पॉइंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले होते. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 1चा व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी पार्ट 1चा जो व्हिडिओ आहे ग्रॅव्हिटेशनचा तो नक्की बघा. त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 1चा व्हिडिओ बघू शकता. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचे 2 पॉइंट्स क्लिअर करणार आहोत. पहिला जो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि दुसरा जो आहे फॉर्म्युला ऑफ कॅपिटल जी अँड इट्स व्हॅल्यू. म्हणजे कॅपिटल जी ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल कॉन्स्टंटचा जो फॉर्म्युला आहे त्याचं जे सूत्र आहे ते कशा पद्धतीने तयार झालं आणि त्याची किंमत काय आहे ह्या 2 गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपला एक प्रश्न राहून गेला होता यूज युअर ब्रेन पॉवरचा. इफ द एरिया ऑफ ESF इज इक्वल टू द एरिया ऑफ ASB देन व्हॉट डू यू कन्क्लूड अबाउट EF. आपल्याला एक त्या ठिकाणी केपलर्स लॉची सन आणि प्लॅनेटची फिगर आपल्याला बुकमध्ये सुद्धा दिलेली आहे अशा पद्धतीने. तर या ठिकाणी समजा हा प्लॅनेट आहे आणि तो इथून या बिंदूपर्यंत येतो. हा जो बिंदू आहे हा आहे E आणि हा आहे F आणि हा जो सन आहे हा पॉइंट आहे S. तर ESF एवढा जो एरिया आहे आणि ASB समजा हा A हा पॉइंट आहे आणि हा B हा पॉइंट आहे. प्लॅनेट B बिंदूपाशी आहे, तो A बिंदूपाशी जातो आणि जर आपण बघितलं ASB तर ASB. आता आपण अकॉर्डिंग टू केपलर सेकंड लॉ हा जो प्लॅनेट आहे हा इक्वल इंटरवलमध्ये इक्वल एरिया कंझ्युम करतो हे आपण बघितलेलं आहे. हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे दोन्ही ठिकाणचे एरिया सारखेच कंझ्युम होणार. जरी ह्या E पॉईंटपाशी ह्या प्लॅनेटनं कमी डिस्टन्स कंझ्युम केला असेल आणि तर जास्त डिस्टन्स पार केला असेल, जास्त अंतर कापला असेल आणि तर कमी अंतर कापला असेल तरीसुद्धा एरिया हा सेम कंझ्युम होतो. आपल्याला प्रश्न काय येतो विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. इफ द एरिया ऑफ ESF इज इक्वल टू द एरिया ऑफ ASB म्हणजे ESF हा ESF एवढा जो एरिया आहे हा ASBच्या इक्वल आहे. इफ द एरिया ऑफ ESF इज इक्वल टू द एरिया ऑफ ASB देन व्हॉट डू यू कन्क्लूड अबाउट EF. तुम्ही EF बद्दल काय सांगाल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण EF बद्दल काय सांगू शकतो. जर ESF आणि ASB ह्या दोघांचा एरिया इक्वल असला तरी E पासून तर F पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी हा B पासून तर A पर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या कालावधी एवढाच असेल. म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर मूव अ डिस्टन्स फ्रॉम E टू F इज इक्वल टू द टाइम रिक्वायर्ड टू मूव अ डिस्टन्स फ्रॉम B टू A. म्हणजे ह्या E पासून F पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी हा
बी पासून ए पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी एवढाच असतो, असं त्या ठिकाणी कन्क्लुजन आहे. त्यानंतर आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनकडे वळूया. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा जो वैश्विक नियम सांगितला, न्यूटनने दोन वस्तूंमधील आकर्षण बल जे असतं तर ते त्यांच्या वस्तुमानावर तसेच वस्तूच्या वस्तुमान व दोन वस्तूंमधील अंतर या दोन गोष्टींवर दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल हे अवलंबून असतं. वस्तूचं वस्तुमान आणि वस्तूंमधलं अंतर या दोन गोष्टींवर वस्तूचं गुरुत्वाकर्षण बल अवलंबून असतं. समजा या ठिकाणी एक वस्तू आहे, तिचं वस्तुमान आहे m1 आणि या ठिकाणी दुसरी वस्तू आहे, त्या वस्तूचं वस्तुमान आहे m2. तर ही जी m1 ही जी वस्तू आहे आणि ही जी m2 ही जी वस्तू आहे, ह्या दोन्ही वस्तू गुरुत्वाकर्षण बलामुळे एकमेकांकडे खेचल्या जातात, असं न्यूटनने सांगितलं. पण ह्या ज्या दोन वस्तू एकमेकांकडे खेचल्या जातात, तर हे खेचलं जाणारं जे बल आहे त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. तसंच हे खेचलं जाणारं बल त्या दोन वस्तूंच्या अंतरावर अवलंबून असतं. हे सिद्ध करणारा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तर वस्तुमानावर व अंतरावर हे गुरुत्वाकर्षण बल कसं अवलंबून असतं ते आपण समजून घेऊया. न्यूटन काय सांगतो त्याच्या युनिव्हर्सल लॉ मध्ये. न्यूटन सेज दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे ह्या दोन वस्तूंमधलं गुरुत्वाकर्षण बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं. समजा m1 हे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि m2 हे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान, या दोन वस्तूंच्या वस्तुमानांचा गुणाकार हा त्या दोन वस्तूंमधल्या गुरुत्वाकर्षण बलाशी समानुपाती असतो, असं न्यूटनने पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. आणि दुसऱ्यांदा अंतराचं स्टेटमेंट सांगत असताना न्यूटन सांगतो की दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपण कसं लिहितो विद्यार्थी मित्रांनो, अल्फा आणि त्याच्यासमोर 1/, आपल्याला जेही इनव्हर्समध्ये दाखवायचं आहे त्याला 1/, इनव्हर्समध्ये दाखवावं लागतं. तर गुरुत्वाकर्षण बल हे कशाची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, अंतराच्या वर्गाशी. म्हणजे या वस्तूचं आणि m1चं आणि m2चं जे डिस्टन्स आहे, या दोन वस्तूंचं जे डिस्टन्स आहे त्याच्या वर्गाशी फोर्स ऑफ अट्रॅक्शन इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो आपण परत एकदा समजून घेऊया. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन tells us the force of attraction is directly proportional to the product of their masses force of attraction is directly proportional to the product of their masses, and that force of attraction and it is inversely
proportional to the square of distance between them. असा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. सपोज दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट, and that force of attraction is inversely proportional to the square of distance between them. असा आपल्याला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही समीकरणे जर आपण एकत्रित केले तर आपल्याला अशा पद्धतीचे समीकरण मिळेल. F अल्फा m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. इथं न्यूमरेटरमध्ये 1 आहे. 1 हा m1 आणि m2ला मल्टिप्लाय झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू तेवढीच राहणार m1 आणि m2. आणि डिनॉमिनेटरमध्ये डी स्क्वेअर आहे, तो आपण जशाच तसा घेतला. मीन्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 आणि m2 अपॉन डी स्क्वेअर. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं. मग न्यूटनने हा जो अल्फा आहे हा स्थिरांक मानून, याला कॉन्स्टंट व्हॅल्यू मानून F इज इक्वल टू हा जो अल्फा आहे हा कॉन्स्टंट व्हॅल्यू कॅपिटल G असं मानून m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल G काय आहे तर कॅपिटल G हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे आणि त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय मिळतो? F इज इक्वल टू कॅपिटल G m1 अँड m2 अपॉन डी स्क्वेअर. आपल्याला असा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला मिळतो आणि तो कोणत्या नियमानुसार आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण या ठिकाणी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्लिअर केला. या ठिकाणी त्याची डेफिनेशन आणि या ठिकाणी त्याचा थेरम. तर आपल्याला काही कन्क्लुजन्स, काही निष्कर्ष त्या ठिकाणी क्लिअर करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर वस्तूंची जी वस्तुमाने आहेत, ह्या ज्या दोन वस्तू आहे, पहिल्या वस्तूचं वस्तुमान समजा m1 आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2, तर त्या वस्तूंमधील आपण जर मास जर डबल केलं एका वस्तूचं, आता बघा, इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, दोन वस्तू आहे, समजा ही वस्तू आहे m1 आणि ही वस्तू आहे m2. ह्या वस्तूचं वस्तुमान आहे 2 kg आणि ह्या वस्तूचं वस्तुमान आहे 2 kg. इफ वी डबल द मास ऑफ वन ऑब्जेक्ट, देन व्हॉट इज द इफेक्ट ऑन ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आता आपण या ठिकाणी जर बघितलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे 2 × 2 इज इक्वल टू 4. या दोघांमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजा 4 न्यूटन असेल. विद्यार्थी मित्रांनो, असं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढलं जात नाही, हे मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी असं सांगतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी कॅपिटल G आणि डी स्क्वेअर आपण या ठिकाणी घेत नाहीये. फक्त आपण काय करतोय, फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल दाखवून त्या दोन्ही वस्तूंची वस्तुमाने मध्ये आपण जर एका वस्तूचं वस्तुमान जर डबल केलं तर काय फरक पडेल हे समजून घेतोय. तर दोन्ही वस्तूंचे वस्तुमाने 2 kg आहे, तर आपल्याला समजा फोर्स ऑफ अट्रॅक्शन 4 न्यूटन मिळेल. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर आपण एका वस्तूचं वस्तुमान डबल केलं, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे तुम्हाला माहीत आहे, तर एका वस्तूचं वस्तुमान 4 kg केलं आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान 2 kg आहे, तर आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन
कसं मिळेल? 4 2 जार 8. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर पहिल्या वस्तूचं वस्तुमान 2 किलो होतं आणि नंतर आपण पहिल्या वस्तूचं वस्तुमान 4 kg केलं. तर या ठिकाणी एका वस्तूचं वस्तुमान जर आपण डबल केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होतो? डबल होतो. काय निष्कर्ष आपल्या या ठिकाणी निघतो? तो म्हणजे असा महत्त्वाचा, इफ वी डबल द mass of one object, then gravitational force is also double. जर आपण दोन वस्तूंमध्ये एका वस्तूचं वस्तुमान जर डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय होऊन जाईल? डबल होऊन जाईल. आणि जर आपण ह्या दोन वस्तूंमधलं डिस्टन्स जर डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय परिणाम होईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग दोन वस्तूंमधलं जे डिस्टन्स आहे, समजा m1 आणि m2 ह्या दोन वस्तू आहे. आपण दोन वेगवेगळे उदाहरणं घेऊन त्याला समजून घेऊया. हे m1 आणि हे m2. आता ह्या अगोदरच्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं, ह्या दोन वस्तूंमधलं अंतर 1 मीटर आहे आणि या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर ह्या दोन वस्तूंमधलं अंतर 2 मीटर आहे. तर आपल्याला पुढचं जे कन्क्लुजन आहे ते काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. इफ वी डबल द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स, देन, तर काय घडतं ते आता पुढे बघूया. जर ह्या दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स जर आपण डबल केलं, आपण वरच्या कन्क्लुजनमध्ये बघितलं होतं, जर एका वस्तूचं मास डबल केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा डबल होणार. तर इथं डिस्टन्स डबल केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं काय होणार ते आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर असं आहे, आपल्याला माहीत आहे. तर F इज 1/1 स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला फोर्स मिळेल F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/1. आणि जर आपण या दुसऱ्या उदाहरणामध्ये जर बघितलं तर फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. It means force is inversely proportional to directly proportional to 1/d square. तर d square, d किती आपल्या इथं डिस्टन्स 2 मीटर म्हणजे 2 चा स्क्वेअर. इट मीन्स दॅट F अल्फा 1/4. जर आपण इथे बघितलं तर फोर्स आपलं 1/1 होतं आणि इथे जर बघितलं तर फोर्स आहे 1/4. या दोन्ही ठिकाणी आपण इथं डिस्टन्स 1 मीटर घेतलं होतं आणि इथं डिस्टन्स 2 मीटर घेतलं. म्हणजे इफ वी डबल द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिक्रीज. काय होणार? डिक्रीज होणार बाय. पण कितीने डिक्रीज होणार? डबल केलं, जर आपण डिस्टन्स डबल केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होणार. पण कितीने डबल होणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. म्हणजे 4च्या पटीत काय होणार? ते डिक्रीज होणार.
त्या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर ह्या दोन्ही कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं? इफ वी डबल द मास ऑफ ऑब्जेक्ट देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डबल. म्हणजे वस्तुमान वाढवलं तर गुरुत्वाकर्षण बल वाढतं, आणि दोन वस्तूंमधलं अंतर वाढवलं तर गुरुत्वाकर्षण बल कमी होतं. वस्तुमान वाढवलं तर गुरुत्वाकर्षण बल डबल वाढतं, आणि अंतर वाढवलं, दुप्पट केलं, तर गुरुत्वाकर्षण बल हे 4 पट कमी होतं, असं त्या ठिकाणी लक्षात येतं. तर पुढच्या 2 गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे. दोन वस्तूंमधलं डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डी हा आपण कुठून घेतो, डिस्टन्स आपण कुठून मोजतो. तर दोन वस्तू जर स्पेरिकल असतील, इफ टू ऑब्जेक्ट इज स्पेरिकल, दोन वस्तू जर गोलाकार असतील, तर ह्या वस्तूचं जे सेंटर आहे आणि ह्या वस्तूचं जे सेंटर आहे, तर ह्या सेंटरच्या दिशेनं टुवार्ड्स द सेंटर, टुवार्ड्स इट्स सेंटर, डायरेक्शन ऑफ फोर्स कशी राहील, टुवार्ड्स इट्स सेंटर. इफ ऑब्जेक्ट इज स्पेरिकल then direction of force is towards its center and distance is taken from its centers. त्या दोन वस्तूंच्या सेंटरमधून डिस्टन्स घेतलं जाईल. आणि जर का ऑब्जेक्ट हे इरेग्युलर असतील, म्हणजे सर्क्युलर नसतील, इरेग्युलर ऑब्जेक्ट असतील, तर इरेग्युलर ऑब्जेक्टचे जे डायरेक्शन ऑफ फोर्स जे आहे, तर ती कुठे असते, तर ते असते त्याच्या सेंटर ऑफ मासमध्ये. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय? सेंटर ऑफ मास म्हणजे काय ते समजून घ्या. ऑल द मास ऑफ irregular object is concentrate in a specific point. It is its center of mass. म्हणजे जी इरेग्युलर जी बॉडी असते, तर त्या इरेग्युलर बॉडीच्या एक स्पेसिफिक पॉईंट असतो, आणि त्या पॉईंटमध्ये त्या इरेग्युलर बॉडीचं ऑल जे मास आहे, संपूर्ण जे वस्तुमान आहे, ते कॉन्सन्ट्रेट असतं. सेंटर ऑफ मास हा ऑब्जेक्टच्या बाहेर सुद्धा असू शकतो. तर मग डायरेक्शन ऑफ फोर्स, इफ ऑब्जेक्ट इज इरेग्युलर देन डायरेक्शन ऑफ फोर्स इज टुवार्ड इट्स सेंटर ऑफ मास. म्हणजे बलाची दिशा ही त्या वस्तूच्या सेंटर ऑफ मासच्या दिशेने असेल. अँड डिस्टन्स इज टेकन फ्रॉम इट्स सेंटर ऑफ मास. आणि डिस्टन्स कुठून कन्सिडर केले जातील, त्याच्या सेंटर ऑफ मासपासूनच कन्सिडर केले जातील. हे 2 कन्क्लुजन आपण या ठिकाणी क्लिअर केले. आता आपल्याला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला होता विद्यार्थी मित्रांनो, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 इंटू m2 अपॉन d². या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर त्या दोन वस्तूंचं मास जर 1 kg घेतलं आणि त्या दोन वस्तूंमधलं अंतर जर 1 मीटर घेतलं, तर काय मिळतं बघा, F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू 1 इंटू 1 अपॉन 1², म्हणजेच F इज इक्वल टू कॅपिटल G. म्हणजे आपण जर दोन ऑब्जेक्ट हे 1 मीटर अंतरावर असतील, दोन ऑब्जेक्ट हे जर 1 मीटर अंतरावर असतील आणि त्या दोन्ही वस्तूंचं वस्तुमान जर 1-1 किलो असेल, तर जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं तेवढाच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो, असंही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता आपण शिकणार आहोत फॉर्म्युला ऑफ कॅपिटल G अँड युनिट ऑफ कॅपिटल G. आपल्याला फोर्सचं जे युनिट आहे तर ते न्यूटन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आता आपण कॅपिटल Gच्या फॉर्म्युल्याकडे वळूया. तर आपल्याला कॅपिटल Fचा फॉर्म्युला माहीत आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन d². तर d² इकडे डिनॉमिनेटरमध्ये आहे. आपण जर इक्वल टूच्या लेफ्ट साईडला जर घेतलं तर F d² आपल्याला मिळेल.
एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू जी M1 अँड M2. M1 अँड M2 डिनॉमिनेटरमध्ये गेल्यानंतर एफ डी स्क्वेअर अपॉन M1 अँड M2 इज इक्वल टू कॅपिटल जी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, जी इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर अपॉन M1 अँड M2. हा झाला आपल्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. आता याचं युनिट कसं शोधायचं, अत्यंत सोपं आहे. युनिट ऑफ कॅपिटल जी, युनिट ऑफ कॅपिटल जी इज इक्वल टू फोर्स युनिट काय आहे, न्यूटन. डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर, म्हणजे मीटरचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणून, अपॉन मास कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅममध्ये, आणि सेकंड वस्तूचं मास सुद्धा किलोग्रॅममध्ये, म्हणजे के जी इंटू के जी स्क्वेअर. देन वी हॅव calculated the unit of G, that is unit of capital G is Newton meter square per kilogram square, किंवा आपण त्याला असंही लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम इन्व्हर्स स्क्वेअर. हे किलोग्रॅम डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला जर न्यूमरेटरमध्ये आणलं तर स्क्वेअरचं मायनस स्क्वेअर होऊन जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी क्लिअर केल्या ते आपण समजून घेऊया. आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला, त्यानंतर त्याचे कन्क्लुजन बघितले की मास डबल केला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय परिणाम होईल. त्यानंतर आपण दुसरं कन्क्लुजन बघितलं, जर आपण त्या दोघांमधलं डिस्टन्स डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर काय परिणाम होईल. त्यानंतर आपण डायरेक्शन ऑफ फोर्स बघितली, इफ ऑब्जेक्ट इज स्पेरिकल अँड डिस्टन्स इज टेकन, अँड देन वी हॅव ऑल्सो लर्न द डायरेक्शन ऑफ फोर्स इफ ऑब्जेक्ट इज इरेग्युलर. जर ऑब्जेक्ट हा इरेग्युलर असेल तर त्याची फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स कशी असेल आणि डिस्टन्स हा कुठून कन्सिडर केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आपण बघितला तो म्हणजे सेंटर ऑफ मास. त्यानंतर कॅपिटल जीचा फॉर्म्युलासुद्धा आपण बघितला, एफ डी स्क्वेअर अपॉन M1 आणि M2, अँड इट्स युनिट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा बाळगतो. तुमच्या सूचनांचं स्वागत असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.